नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. दूध बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की आज मी काय बनवणार आहे? तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड, गोड असं काहीतरी खावंसं वाटतं. त्यासाठी मी इथे 2 लिटर दूध आणलं. रात्रीच्या वेळेस हे दूध तापवून त्यामध्ये अर्धी वाटी विरजण म्हणजे दही, दह्याचे विरजण थोडंसं आंबट ते घ्यायचं आणि दुधामध्ये ते विरजण टाकायचं आणि छानपैकी असं मिक्स करायचं. ती साय आहे ना, ती साय पण त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि हळूहळू ते हलवत राहायचं एकसारखं आणि झाकण ठेवून रात्रीच्या वेळेस ठेवून द्यायचं. हे दुसऱ्या दिवशी बघा दही किती घट्ट झालं. बघा मी चमच्यात घेऊन तुम्हाला दाखवते किती घट्ट दही झालं. दूध जर आपलं चांगलं असलं ना तर छान घट्ट दही होतं. किती छान घट्ट दही झालं हे. एक रिकामं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये कपडा टाकायचा. कोणताही एक कपडा घ्यायचा की त्यामधून आपण जे दही टाकणार आहे ना ते पाणी सगळं खाली निथळून जायला पाहिजे. ओढणी घ्या, साडीचा घ्या, छान छोटा असा कपडा घ्यायचा, एक त्याचा रुमाल घ्या. हे सगळं दही त्याच्यामध्ये टाकायचं. बघा 2 लिटर मी दूध आणलं होतं, त्याचं एवढं दही झालं. आता याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल. हे सगळं दही मी पुसलेलं पातेल्यातलं चमच्याचं सगळं पुसून त्याच्यामध्ये टाकते. आणि हा कपडा छान असा घट्ट बांधून ठेवायचा दह्याचा. असं खिळ्याला किंवा खुंटीला असं अडकून ठेवायचा, म्हणजे ह्या दह्यातलं ना सगळं पाणी खाली निथळून जायला पाहिजे. बघा खाली पातेल्यामध्ये किती थोडंसं पाणी आंबट पाणी असतं, हे निथळून पडले. बघा एक खुंटीला मी अडकून ठेवलं आहे. सगळं पाणी निथळल्यानंतर आपल्याला बघायचं की दही किती घट्ट झाले ते. बघा सगळं पाणी निथळून गेलं आणि एवढं घट्ट दही राहिलं आपलं. सगळं हे पुसून घ्यायचं कपड्याचं. यामध्ये आता पिठी साखर बारीक करून घ्यायची आणि ही पिठी साखर याच्यामध्ये मिक्स करून टाकायची. दुधामध्ये मी केसर भिजू घातलं होतं आणि ही पिठी साखर. तुम्ही थोडंसं दही खाऊन बघा आणि साखर किती टाकायची त्या अंदाजाने टाका. इथे 1 वाटी 2 वाटी, कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं श्रीखंड, त्या हिशोबाने साखर टाका. मी इथे केशर भिजू घातलं होतं ना, थोडंसं त्याच्यामध्ये केशर पण टाकते, म्हणजे कलर छान येतो. आणि थोडेसे ड्रायफ्रूट, इथे बदाम, काजू, थोडा पिस्ता हे बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकते. इथे चमच्याने मिक्स करून घेते. किती छान घट्ट दही झालं आहे आपलं ते. साखर तुम्ही अजून जास्त टाकू शकता, त्यामध्ये विलायची थोडीशी. आता मी थोडं मिक्स करून घेतलं, पण एकसारखं मिक्स नाही झालं ते, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मिक्स करून घेते, मिक्सरला लावून घेते. थोडं जड जातं हे मिक्सरला लावायला, फिरवायला. थोडंसं केसर पण टाकलं मी त्यामध्ये, म्हणजे कलर छान येतो. मी हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते एकसारखं. बघा किती छान एकसारखं झालं. केसरमुळे छान कलर आला थोडा. इथे मी आईस्क्रीमचा डबा घेतला. आईस्क्रीमच्या डब्यामध्ये टाकते मी.
म्हणजे फ्रीजमध्ये एकसारखं असं सेट व्हायला ठेवणार आहे. बघा 2 लिटरच्या दुधापासून आपलं एवढं श्रीखंड बनलं आहे. त्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये जे मी रिकाम्या डब्यामध्ये जे श्रीखंड टाकलं आहे ना, ते एकसारखं करून घेते. असं थोडंसं हलवायचं म्हणजे सगळं एकसारखं सेट होतं ते. वरतून थोडं केशर टाकते आणि थोडे ड्रायफ्रूट. तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये घालायचं तुम्ही घालू शकता. ड्रायफ्रूट असे अजून काही मनुके वगैरे तुम्हाला काय वरतून सजावट करायची छान. छान मी इथे बदाम, काजू, केशर किती छान दिसतंय आपलं श्रीखंड. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे छान सेट व्हायला. थोडं घट्ट होईल फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. बघा 2 तासाने 3 तासाने हे काढायचं. बघा किती छान झालं आपलं श्रीखंड. तुम्हाला चमच्याने दाखवते मी किती घट्ट झालं. विकतच्या सारखं वाटतंय ना. बघा तुम्ही करून बघा हे नक्की. तुम्ही घरी करून बघा उन्हाळ्यामध्ये छान खायला थंड थंडगार. लाईक करा, सबस्क्राईब करा.